आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। समजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवक सुद्धा पवार गटामध्ये जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये घाटगेंचा पक्षप्रवेश। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर। रामराजेंकडून कालच तुतारी हातात घेण्याचा इशारा। रणजित नाईक निंबाळकर जयकुमार गोरे यांच्याबाबतच्या तक्रारींची दखल न घेतल्यामुळे रामराजे नाराज। राज्यामध्ये चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत। पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून येणार का हे भीमाशंकर आणि जनता जनार्दनाला माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचं भीमाशंकराला साकडं। काँग्रेसने अधिक जागा लढवाव्यात, कार्यकर्त्यांची इच्छा। आघाडी धर्म असल्यामुळे जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा चर्चा होणार। पुढील 8 ते 10 दिवसात जागा वाटपामधून ठोस काही बाहेर येईल। 8 ऑक्टोबरला आचारसंहिता तर 10 आणि 12 नोव्हेंबरच्या आसपास मतदान होण्याची शक्यता। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा। पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असतानाच पक्षाला अंतर्गत गटबाजीचा मात्र फटका। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील 16 उमेदवारांची घोषणा। राष्ट्रवादीचे राज्यातील नेते सुद्धा प्रचारासाठी जम्मू काश्मीरला जाणार। माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डीमध्ये वडिलांच्या प्रचारामध्ये सक्रिय। शिर्डी मतदारसंघात जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा विरोधकांना इशारा।